गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर देशभरातील मराठा समाजामध्ये आता दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी ही घोषणा केली आहे। लवकरच ते या अधिवेशनाची तारीख जाहीर करतील। दरम्यान जरांगेंच्या चलो दिल्लीच्या नाऱ्यावर लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय। दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही। काय एक आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्यात कधी काळी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले। स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र राहिलं पाहिजे। की पायंडा कधी पडणार आहे, कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे। आमचा तो गोतावळा आहे, आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठी हरियाणाला भेटणार आहेत, कडकडून मिठ्या मारणार आहेत। हरियाणावाले महाराष्ट्राला एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो। जरांगेला म्हणावं, देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या किती आणि ओबीसीची संख्या किती हे जरा तुला कोण सल्ला देतात ना त्यांना विचार म्हणावं। तू आमचं काम सोपं करतोस। तू दिल्लीत जा, तिथं जाऊन मंडला एक चॅलेंज कर। तू दिल्लीतनं महाराष्ट्रात माघारायला तर माझं नाव दुसरं काय, दिल्लीत काय खाऊपेंड आहे का तिथं? त्यामुळं जरांगे, दिल्लीचं तख्त गाजवलं कुणी, होळकरांनी, शिंदेनी, भोसलेनी। आता तुमच्याबद्दल नका बोलायला लावू म्हणा। हैदराबाद